राज्यामध्ये महायुतीचं सरकार सत्तेमध्ये येऊन जवळपास 4 महिने झाले आहेत. मात्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महायुती सरकारने जनतेला दिलेल्या आश्वासनांची पूर्तता आतापर्यंत सरकारकडून होताना पाहायला मिळत नाही. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये महायुतीमधील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. एवढंच नव्हे तर लाडक्या बहिणींना 1500 ऐवजी 2100 रुपये देण्याची घोषणा सुद्धा केली होती. मात्र या सरकारने सत्तेत आल्यानंतर आता त्या घोषणा हवेतच विरळल्याचं पाहायला मिळत आहे. विधानसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकार सत्तेमध्ये आलेलं आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपयांऐवजी 2100 रुपये मिळावे अशी आशा लागली होती. मात्र आता महायुती सरकारने लाडकी बहीण या योजनेबाबत नवीन निकष लावणार असल्याची चर्चा सुद्धा दिसत आहे. या संदर्भामध्ये महायुतीच्या काही नेत्यांनी सूचक विधाने सुद्धा केली आहेत. यामध्येच राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी होईल अशी आशा लागलेली आहे. परंतु अशामध्येच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी संदर्भामध्ये एक मोठं विधान केलं आहे. कार्यक्रमामध्ये बोलत असताना सांगितले. यावेळी त्यांनी राज्यातील विविध विषयांवर भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार की नाही याबाबत मोठं भाषण सुद्धा केलं. अजित पवार म्हणाले की मी सभागृहामध्ये उत्तर देताना देखील सांगितलं होतं की सगळी सोंग करत आहेत, परंतु पैशाचं सोंग करता येत नाही. महाराष्ट्रातील जनतेला स्पष्ट सांगत आहे की 31 मार्चच्या आतमध्ये आपण पीक कर्जाचे पैसे भरावेत, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.